एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा अगदी तुझ्यासारखाच एक गोड मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेले मडकी सदा पंचक्रोशीतेच गावांतल्या बाजारात विकायला ने. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधीकधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे त्या लहानग्या गजाननला आता कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता बिचारे सदा व सखू मेटाकुटेला येत असत. एके दिवशी काय झालं माहितीये? सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा अगदी गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे. या बेताने सदाने आवरले. अंगण्यातल्या चपला पायां सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. अरे, थाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो, मी येतो. हे ऐकून सदाने अगदी डोक्याला हात लावला. तुला सांगू बाळा, त्या रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंझुमंजू होताच इथून निघून जाऊ या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. आता गंमत बघा, ही सदाच्या घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडाऱ्यात भिंतीशी उभे असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू, तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. पण आपला दजा उसळला. असू द्या, मी येतो, मी येतो. लेका, रस्त्यावर यावत ती कोल असते बरं. असू द्या, लहान लेकराले उचसून नेते म्हणतात तो. निऊ द्या, काही नाही, मी येतो, येतो, येतो. तिकडे लांडगा येते मग. येऊ द्या, मी येतो, येतो म्हणजे येतो. पुही जंगल लागते, जंगलात वाघ असते ह्या टाईमाले. असू द्या, काही भेव नको दाखवू मले वाघा फागाच्या. ते ऐकून बाहेर लपलेला बाघ मनाशी म्हणाला, लयच आटेल पट्ट दिसून राहिलं. अन वाघानं खाल्लं तो तुला? सदानं म्हटलं. तसं गजा तोंड वेडवात म्हणाला, मले खाल्लं तो काय तुम्हाला सोडणार आहे काय? काही नाही, मला माहित आहे. मी येऊ नाही म्हणून तुम्ही मले भिव दाखवून राहिले. सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात करीनं ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. गचा गडबडला. गचक अंधारी? सदा म्हणाला, हो, गचक अंधारी. गजा बिचारा गोंधळून म्हणाला, काय व हे गचक अंधारी? गचक अंधारी मैत ने तुले? लेका, गचक अंधारी वाघा सिंहाले एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर? काही नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोणतं? खतरनाक? आता मात्र गजा हादरला बरं का. शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत मग, जा तुम्हीच. हे बघून सदाची युक्ती फळाला आली. पण गंमत बघ, बाहेर लपलेला तो वाघ मनातून भ्याला. भाऊ, कोणती गजक अंधारी होय बाबा? आपल्याला भेटली तर? काही नाही भाऊ, थोडसं दिसायला लागल्यावर चालली जाऊ अथून. इकडे सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव तो शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा ओकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस तो त्याच्या घरामागच्या खिंडाऱ्याजवळ आला. तिथे भिंतीशीच वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसतात सदा स्वतःशीच उद्गारला, हायच हायचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधळ पाहिलं तर अति उभं. सदा तरातरा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. आता वाघ प्रचंड हादरला. भाऊ, बापरे,
ही गजकन्नरी आहे असं स्वतःशी म्हणताना त्याला अगदी हिव भरलं. सदानं रबदीशी पायांच्या टाच्या त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा तो स्वार घेऊन अगदी निम्मूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदानं विचार केला, लोय जोऱ्यानं चालून राहिलं हे गदडं. बरोबर आहे, राती चट्ट घालला वाटते आहे ना. चल म्हणाले का, मलाही बरंच आहे. तिकडे गजाय भेला, आता अट्टगाजने राहिलाय. आता काय मस्त बाजारात जा ना आणि बदडू इकडं. मग काय झालं माहितीये बाळा, स्वारीनं गाव ओलांडले, जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या कशा छान लुकलुकत होत्या. पहाटीची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला अगदी मोर पिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. आणि इकडे वाघाचा मात्र धावा सुरू होता. हे देवा, दया कर, मले वाचो, माले पाठीवरची ही बला जाऊ दे. हळूहळू पूर्वेला प्रभा भाकण्याच्या बेतात आली. उजेड पडू लागला. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष अचानक खाली वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. तो भीतीने थाड ओढू लागला. या छेडछाडीने वाघ मात्र सदाच्या दुप्पट हलू लागला. वाघ बिचारा मनाशी म्हणू लागला, गच्चा कंधारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खायाची तयारी करून राहिली हे. इकडे सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा. गंध सोडून वाघाच्या पाठीवर बसलो अन हा वाघही मले घेऊन चालला. पण मी याले दिसलो तर हा मै नळी फुलल्याशिवाय राहेच नाही. मले वाचव याच्यातून, या संकटातून तार. आता पुढे काय झालं सांगू बाळा. सदाला ना भीतीने दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. डोक्यापासून घामाच्या धारा उघडू लागल्या. आणि तो घाम जेव्हा वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची कशी घाबरगुंडी उडाली असेल. वाघ बिचारा मनात म्हणाला की हो, आत्ताकडे गचकंधारी पाणी सोडून राहिली म्हणजे मले हे आता पाण्यात दिजूबिजू खाते. ह्या विचाराने वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले. इकडे कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात दूरवर त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या अगदी जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता बरोबर त्या वडाच्या झाडाखालून जात होता. हे बघून सदाच्या जीवात जीवाला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला ना तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारे पारंबी घट्ट पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर झाडावर गेला. सदा असा अलगद पाठीवरून वेगळा होताच वाघालाही वाटलं, सुटलो एकदाचे. जमलो बाबा, सुटलो, नाहीतर गचकंधारी आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही. असे म्हणत वाघ जो सुसाट पळत सुटला ना आणि अशा प्रकारे दोघांचीही एकमेकांपासून सुटका झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. क्या बात है यार, अभी तक वीडियो को लाइक नहीं किया? अगर वीडियो अच्छा लग रहा है तो जल्दी से लाइक कर दीजिए और नीचे कमेंट में ज़रूर बताइए कि आपको वीडियो कैसा लगा. आपके कमेंट मुझे पढ़ना बहुत अच्छा लगता है. और हाँ, जो सबसे अच्छी और दिलचस्प कमेंट करेगा उसकी कमेंट में पिन भी करूँगा.